जय भीम मित्रांनो, आज आपण मनुस्मृती दहन का करण्यात आली ते माहिती करून घेऊ। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। 25 डिसेंबर 1927 महाराष्ट्रातील महाड या छोट्याशा गावात इतिहास घडला होता। हातात पेटत्या मशाली, ओठांवर जय भीमचे घोष आणि मनात हजारो वर्षांच्या अन्यायाचा संताप। त्या दिवशी जाळली गेली फक्त एक पुस्तक नाही, जाळली गेली ती अन्यायाची, विषमतेची आणि गुलामगिरीची विचारसरणी। आणि या क्रांतीचे नेतृत्व करत होते भारताचे महान समाजसुधारक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। एक त्या काळाची सामाजिक पार्श्वभूमी। भारतात त्या काळी समाज जातीव्यवस्थेच्या बेड्यात अडकलेला होता। काही लोकांना उच्च समजले जात होतं, तर काहींना अस्पृश्य म्हणून जगावं लागत होतं। दलित समाजाला विहिरीतून पाणी घेण्याचा, मंदिरे प्रवेशाचा किंवा शाळेत बसण्याचा हक्क नव्हता। शिक्षण घेणं म्हणजे अपराध। अशा काळात एक तरुण कोलंबियातून आणि लंडनहून शिक्षण घेऊन भारतात आला। भीमराव आंबेडकर। 2. डॉक्टर आंबेडकरांचा विचारप्रवाह। बाबासाहेबांनी ठरवलं, या विषमतेच्या समाजात बदल घडवायचाच। त्यांनी सांगितलं, शिकूया, संघटित होऊया आणि संघर्ष करूया। पण हा संघर्ष फक्त राजकीय नव्हता, तो होता मानवतेसाठीचा संघर्ष। 3. मनुस्मृती म्हणजे काय? मनुस्मृती हा प्राचीन ग्रंथ, ज्यात समाजाची रचना, धर्म आणि जातीनुसार कर्तव्ये सांगितली गेली। पण त्या ग्रंथात लिहिलं होतं की स्त्रिया स्वतंत्र नाहीत, त्यांना पुरुषांच्या अधीन राहावं। शूद्रांना, दलितांना वेद वाचण्याचा अधिकार नाही। उच्चवर्णीयांच्या पायाशी बसणं, त्यांची सेवा करणं हेच त्यांचं धर्म। म्हणजेच मानवतेला बांधणारा नव्हे, तर फाडणारा ग्रंथ। 4. बाबासाहेबांची विचारमंथन प्रक्रिया। बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा अभ्यास केला आणि त्यांना समजलं की या ग्रंथामुळे हजारो वर्षे दलित समाज गुलामगिरीत जगला। त्यांनी म्हटलं, जर या समाजाला खरं स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आधी आपल्याला मनुस्मृतीसारख्या अन्यायकारक विचारांना जाळावं लागेल। 5. महाड सत्याग्रहाची पार्श्वभूमी। 1927 मध्ये महाड तालुक्यातील चवदार तळे हे पाणी सर्वांसाठी खुले असावं, असा निर्णय घेतला गेला। पण जेव्हा बाबासाहेब आणि त्यांच्या अनुयायांनी ते पाणी पिलं, तेव्हा उच्चवर्णीयांनी त्यांना विरोध केला आणि त्या तळ्याचं पाणी अपवित्र म्हटलं। या अपमानानं बाबासाहेबांच्या मनात क्रांतीचा ज्वालामुखी पेटला। 6. मनुस्मृती दहनाचा निर्णय। बाबासाहेबांनी सांगितलं, आपल्यावर जो अन्याय झाला त्याची मुळं या मनुस्मृतीत आहेत। जर आपल्याला समानता हवी असेल तर या ग्रंथाला जाळल्याशिवाय ती मिळणार नाही। म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी महाडच्या मैदानात हजारो लोकांच्या उपस्थितीत मनुस्मृतीचे दहन करण्यात आले। 7. त्या दिवशीचा प्रसंग। आग पेटली होती, पण ती फक्त कागदाची नव्हती, ती होती त्या विचारांची, ज्यांनी माणसाला माणूस राहू दिलं नव्हतं। हातात मशाल होती, पण मनात निर्धार होता, आजपासून आपण माणूस म्हणून जगू। आणि ज्या क्षणी मनुस्मृतीच्या पानांना आग लागली, त्या क्षणी नव्या भारताचा जन्म झाला। 8. त्या घटनेचा अर्थ। हे दहन म्हणजे द्वेष नव्हे, तर न्याय आणि समानतेसाठीचा आवाज। बाबासाहेबांनी दाखवून दिलं की अंधश्रद्धेचा शेवट फक्त जळण्यानं नाही, तर विचारांच्या प्रकाशानं होत। मनुस्मृती दहन हा केवळ एका ग्रंथाचा अंत नव्हता, तो होता अन्यायाच्या काळाचा शेवट आणि समतेच्या युगाची सुरुवात। भाग 2. मनुस्मृतीतील अन्यायकारक नियम आणि बाबासाहेबांचा प्रत्युत्तर। गंभीर, विचारमंथनात्मक। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचली, तेव्हा त्यांनी पाहिलं,
हे शास्त्र धर्माच्या नावाखाली मानवतेला फाडतंय आणि काहींच्या हातात सत्ता कायम ठेवतंय. 1. मनुस्मृतीतील विषमतेचा पाया. मनुस्मृतीमध्ये वर्णव्यवस्था हा समाजाचा पाया मानला गेला. त्यानुसार माणसांचे 4 वर्ग: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि शूद्रांना, दलितांना सर्वात खालचं स्थान दिलं गेलं. त्या काळी शूद्र म्हणजे जो जन्मतःच इतरांच्या सेवेसाठी बनलेला असं मानलं जात होतं. जन्मावरून माणसाचं मूल्य ठरतं आणि कर्माने नव्हे हेच समाजाचं सर्वात मोठं दुःख होतं. 2. स्त्रियांवरील अन्याय. मनुस्मृतीत लिहिलं आहे की स्त्रीने नेहमी पुरुषाच्या अधीन राहावं, लहानपणी वडिलांच्या, तरुणपणी पतीच्या आणि वृद्धपणी पुत्राच्या. म्हणजेच स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व नाही. शिक्षण, संपत्ती किंवा निर्णय सर्व काही पुरुषांच्या नियंत्रणात. ज्या स्त्रीच्या पोटी जग येतं तिलाच गुलामीत जगायला भाग पाडलं गेलं. हे कसं न्याय ठरू शकतं? 3. अस्पृश्यतेचा संस्कार. मनुस्मृतीनं अस्पृश्यता ही धर्म म्हणून स्वीकारली. दलितांना वेद वाचण्याचा, मंदिरात जाण्याचा आणि उच्चवर्णीयांशी स्पर्श करण्याचाही अधिकार नव्हता. एवढंच नव्हे, जर एखाद्या शूद्राने वेद ऐकले तर त्याच्या कानात वितळलेले शिसं ओतावं असा उल्लेख केला गेला. धर्माच्या नावाखाली माणसाला माणूस राहू दिलं नाही. हाच अन्याय बाबासाहेबांना असह्य झाला. 4. बाबासाहेबांचा अभ्यास आणि प्रतिक्रिया. बाबासाहेबांनी हा ग्रंथ फक्त नाकारला नाही. त्यांनी त्याचा अभ्यास केला, तर्कशुद्ध विचार केला. त्यांनी सांगितलं, मनुस्मृती हा धर्मग्रंथ नसून समाजावर नियंत्रण ठेवण्याचं साधन आहे. त्यांनी त्यातील विषमता उघड करून दाखवली आणि समाजाला विचारायला भाग पाडलं. 5. समानतेचा अर्थ. बाबासाहेब म्हणाले, समता म्हणजे फक्त कायद्याने समान हक्क नाहीत, तर समाजाने माणसाला माणूस म्हणून मान्यता देणं. ते सांगत होते की वर्ण, जात, धर्म, लिंग या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मानवता हीच खरी ओळख आहे. 6. लोकांचा जागर. जेव्हा बाबासाहेबांनी या गोष्टी समाजासमोर ठेवल्या तेव्हा हजारो लोकांना प्रथमच समजलं की त्यांच्या दुःखाची मुळं धर्मात नाहीत, तर त्या धर्माच्या चुकीच्या अर्थ लावण्यात आहेत. गावोगावी चर्चा सुरू झाली. दलित समाजाने शिक्षण, स्वाभिमान आणि संघटन यांची चळवळ सुरू केली. शिकूया, संघटित होऊया, संघर्ष करूया हा मंत्र प्रत्येकाच्या ओठांवर आला. 7. मनुस्मृती विरोध म्हणजे धर्मविरोध नाही. बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही धर्मविरोधात नाही, आम्ही अन्यायाविरोधात आहोत. त्यांना माहीत होतं की माणूस धर्माशिवाय जगू शकत नाही, पण धर्माने माणसाला गुलाम बनवू नये म्हणून त्यांनी धर्म आणि मानवता यामध्ये फरक दाखवला. 8. बुद्ध विचारांचा प्रभाव. या काळात त्यांनी बुद्धांच्या विचारांचा अभ्यास केला. जिथे जात नाही, भेदभाव नाही आणि माणूस म्हणजे माणूस. त्यांना वाटलं की खरा धर्म तोच जो दयाळूपणा, समानता आणि विवेक शिकवतो. आणि म्हणूनच नंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 9. सामाजिक आंदोलनाची लाट. मनुस्मृती दहनानंतर दलित समाजात आत्मसन्मानाची भावना जागी झाली. लोक स्वतःला कमी समजू लागले नाहीत. शिक्षणाचं महत्त्व समजलं. अनेक ठिकाणी सत्याग्रह, सभा आणि संघटना उभ्या राहिल्या. मनुस्मृती जाळली, पण त्या राखेतून उठली. समानतेची, स्वाभिमानाची आणि नव्या विचारांची ज्योत. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून दाखवलं की अन्यायाला धर्माचा पोशाख दिला तरी तो अन्यायच राहतो आणि मानवतेपेक्षा मोठं कोणतंही शास्त्र नाही.
भाग 3 मनुस्मृती दहनानंतरचा सामाजिक व राजकीय बदल. मनुस्मृती दहन हे फक्त एक पुस्तक जाळण्याचं कार्य नव्हतं. ते होतं हजारो वर्षांच्या गुलामीविरुद्धच्या आवाजाचं प्रतीक. आणि त्या ज्वालेनं फक्त ग्रंथ नाही तर अंधश्रद्धा आणि विषमता जाळून टाकली. 1. लोकांमधील जागृतीची लाट. महाडमधील त्या घटनेनंतर समाजभर एक नवा आत्मविश्वास जागा झाला. ज्या लोकांना स्वतःचं मत सांगायची परवानगी नव्हती, ते आता आपले अधिकार मागू लागले. दलित समाजात शिक्षण, संघटन आणि स्वाभिमानाची लाट उठली. लोक म्हणू लागले, आम्ही कमी नाही, आम्हीही माणूस आहोत. ही ज्वाला महाडमध्ये पेटली, पण तिचा प्रकाश संपूर्ण भारतात पसरला. 2. विरोधकांची प्रतिक्रिया. त्या काळातील ब्राह्मणी समाजातील पुराणमतवादी वर्ग या घटनेवर संतापला. त्यांना वाटलं की आंबेडकरांनी धर्माचा अपमान केला. अनेक ठिकाणी त्यांच्यावर आरोप झाले, सभा मोडल्या गेल्या, विरोध झाला. पण बाबासाहेब ठाम होते. जर धर्म माणसाला गुलाम बनवतो, तर त्या धर्माचा त्याग हाच खरा धर्म आहे. 3. माध्यमे आणि चर्चा. त्या काळातील वृत्तपत्रांतून मनुस्मृती दहन मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं. काही लोकांनी त्याला सामाजिक क्रांती म्हटलं, तर काहींनी धर्मविरोध. पण काळाच्या ओघात लोकांना समजलं की बाबासाहेबांनी जाळली मनुस्मृती नव्हे तर अन्यायाची विचारसरणी. 4. समाजातील बदलांची सुरुवात. मनुस्मृती दहनानंतर दलित समाज अधिक संघटित झाला. बहिष्कृत हितकारिणी सभा, महाड परिषद आणि इतर संघटनांनी शिक्षण व अधिकारांसाठी लढा सुरू केला. मुलं शाळेत जाऊ लागली, लोकांनी स्वतःच्या हक्कांसाठी लढायला सुरुवात केली. पूर्वी भीती होती, आता विचार आहे. पूर्वी गुलामी होती, आता स्वाभिमान आहे. 5. महिलांवरील परिणाम. मनुस्मृती दहनाचा एक मोठा परिणाम म्हणजे स्त्रियांच्या हक्काबाबत जागृती. बाबासाहेबांनी महिलांच्या शिक्षणाला, स्वातंत्र्याला आणि राजकीय सहभागाला प्रोत्साहन दिलं. त्यांनी सांगितलं, मुलगी शिकली की 2 घरं उजळतात, तिचं आणि समाजाचं. त्यामुळे पुढच्या दशकात अनेक महिला समाज चळवळीत सहभागी झाल्या. 6. राजकीय जाणीव आणि आंदोलन. या घटनेनंतर दलित समाजात राजकीय जाणीव निर्माण झाली. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष, इंडिपेंडेंट लेबर पार्टी स्थापन केला. त्यांच्या उद्दिष्टांमध्ये कामगार, शेतकरी आणि दलित समाजाचा न्याय होता. त्यांनी समाजाला सांगितलं की राजकीय सत्ता हीच सामाजिक बदलाचं शस्त्र आहे. 7. मनुस्मृती आणि संविधान. 20व्या शतकाच्या मध्यावर जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा तीच व्यक्ती, ज्या व्यक्तीनं मनुस्मृती जाळली होती, त्याच व्यक्तीनं भारताचं संविधान लिहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी संविधानात समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही 3 मूल्यं केंद्रस्थानी ठेवली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आम्ही त्या समाजाचा नकार केला, पण नव्या समाजाला न्याय, समता आणि मानवता देऊ. 8. संविधानातील बदल. संविधानाने सर्व नागरिकांना कायद्यापुढे समानता दिली. अस्पृश्यतेला गुन्हा घोषित करण्यात आलं. शिक्षण, नोकरी आणि राजकारणात आरक्षण देऊन शतकानुशतके दडपल्या गेलेल्या समाजाला न्याय देण्यात आला. ज्या माणसाने मनुस्मृती जाळली, त्याच माणसाने भारतीय संविधान लिहून दाखवलं. हेच खरं उत्तर होतं त्या ग्रंथाला. 9. समाजात विचारांचा प्रसार. मनुस्मृती दहनानंतर दरवर्षी 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. लोकसभांमध्ये, परिषदमध्ये आणि सोशल मीडियावर आजही त्या घटनेचा अर्थ समजावतात. म्हणजेच मानवतेच्या विजयाचा दिवस.
10 जागतिक पातळीवर बाबासाहेबांचे विचार. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव फक्त भारतातच नव्हे तर जगभर पसरला. अमेरिकेतील, आफ्रिकेतील आणि आशियातील अनेक चळवळींना त्यांच्या इक्वॅलिटी ह्यूमन राईट्स या विचारांनी प्रेरणा दिली. त्यांना मॉडर्न बुद्धा ऑफ इक्वॅलिटी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 11. आधुनिक समाजावर परिणाम. आज भारतात जेव्हा कुणी समतेसाठी, स्त्रीहक्कांसाठी किंवा अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो तेव्हा त्यामागे बाबासाहेबांचा विचार असतो. आजही जय भीम ही घोषणा फक्त एक नारा नाही, ती आहे विचारांची ज्वाला. मनुस्मृती दहनानं सुरू केलेल्या क्रांतीनं आजचा भारत घडवला आहे. मनुस्मृती जाळली म्हणून काहींनी त्यांना धर्मद्रोही म्हटलं, पण खरं पाहता ते होते मानवतेचे रक्षक. त्यांनी दाखवलं की खरा धर्म तोच जो माणसाला माणूस राहू देतो. आणि त्या ज्वालेतून उठली एक नवी पहाट, समतेची, शिक्षणाची आणि स्वाभिमानाची. जर आज आपण समानतेने जगत असू तर त्या महाडच्या दिवशी पेटलेल्या ज्योतीमुळेच. म्हणून विसरू नका, मनुस्मृती जाळणं म्हणजे इतिहास जाळणं नव्हे तर अन्यायाच्या काळोखाला जाळणं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंटमध्ये जय भीम लिहा आणि अशा ऐतिहासिक, प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय भारत.